सार्थ श्री दासबोध दशक 8वा समास 8वा आत्मदर्शन. श्रीराम मागा झाले निरूपण, परमात्मा तो तुची जाण. तया परमात्मयाचे लक्षण, ते हे ऐसे असे. जन्म नाही मृत्यू नाही, येणे नाही जाणे नाही. बद्ध मोक्ष दोन्ही नाही, परमात्मयासी. परमात्मा निर्गुण निराकार, परमात्मा अनंत अपार. परमात्मा नित्य निरंतर, जैसा तैसा. परमात्मा सर्वांस व्यापक, परमात्मा अनेकी एक. परमात्मयाचा विवेक तर्क्य आहे. ऐसी परमात्मयाची स्थिती, बोलता ती वेद श्रुती. परमात्मा पाविजे भक्ती, येथे संशय नाही. तये भक्तीचे लक्षण, भक्ती नवविधा भजन. नवविधा भजने पावन, बहुत भक्त झाले. तया नवविधामध्ये सार, आत्मनिवेदन थोर. तेचा करावा विचार, स्वानुभवे स्वये. आपुलिया स्वानुभवे, आपणास निवेदावे. आत्मनिवेदन जाणावे, ऐसे असे. महत्पूजेच्या अंती, देवास मस्तक वाहती. तैसी आहे निकट भक्ती, आत्मनिवेदनाची. आपणास निवेदिती, ऐसे भक्त थोडे असती. तयास परमात्मा मुक्ती तत्काळ देतो. आपणास कैसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे. किंवा मस्तक तोडावे देवा पुढे. ऐसे ऐकोन बोलणे, वक्ता वदे सर्वज्ञपणे. श्रोता सावधान होणे, एकाग्र चित्ते. आत्मनिवेदनाचे लक्षण, आधी पहावे मी कोण. मग परमात्मा निर्गुण, तो ओळखावा. देवा भक्ताचे शोधन, करिता होते आत्मनिवेदन. देवा हे पुरातन, भक्त पाहे. देवास ओळखो जाता, तेथे आली तद्रूपता. देव भक्त विभक्तता मुळीच नाही. विभक्त नाही म्हणून भक्त, बद्ध नाही म्हणून मुक्त. अयुक्त नाही बोलणे युक्त, शास्त्राधारे. देवा भक्ताचे पाहता मूळ, होये भेदाचे निर्मूळ. एक परमात्मा सकळ, दृश्या वेगळा. तयासी होता मिळणी, उरी नाही दुजेपणी. देव भक्त हे कडसणी, निरसोन गेली. आत्मनिवेदनाचे अंती, जे का घडली अभेद भक्ती. ते नाव सायोज्य मुक्ती, सत्य जाणावी. जो संतांस शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला. मग जरी वेगळा केला, तरी होणार नाही. नदी मिळाली सागरी, ते निवडावी कोणे परी. लोहो सोने होता माघारी, काळी मानये. तैसा भगवंती मिळाला, तो नवचे वेगळा केला. देव भक्त आपण झाला, विभक्त नव्हे. देव भक्त दोन्ही एक, जयासी कळला विवेक. साधू जनी मोक्षदायक, तोची जाणावा. आता सो हे बोलणे, देव पाहावा भक्तपणे. तेणे तयाचे ऐश्वर्य बाणे, तत्काळ अंगी. देहची होऊन राहिजे, तेणे दय दुःख साहिजे. देहातीत होता पाविजे, परब्रह्म ते. देहातीत कैसे होणे, कैसे परब्रह्म पावणे. ऐश्वर्याची लक्षणे कवण सांगिजे. ऐसे श्रोता आक्षेपिले, याचे उत्तर काय बोलिले. तिचे आता निरोपिले, सावध ऐका. देहातीत वस्तू आहे, ते तू परब्रह्म पाहे. देह संघा न साहे, तुझ विदेहासी. ज्याची बुद्धी होय ऐसी, वेदवर्णिती तयासी. शोधिता नाना शास्त्रासी, न पडे ठाई. ऐश्वर्य ऐसे तत्वता, बाणे देहबुद्धी सोडिता. देह मी ऐसे भाविता, अधोगती.
या कारणे साधुवचन मानू नये अप्रमाण मिथ्या मानिता दूषण लागो पाहे साधू वचन ते कैसे काय धरावे विश्वासे एक वेळ स्वामी ऐसे मज निरोपावे सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तुची जाण हेची साधूचे वचन सुदृढ धरावे महावाक्याचे अंतर तुची ब्रह्म निरंतर ऐसिया वचनाचा विसर पडोची नये देहास होईल अंत मग मी पावेन अनंत ऐसे बोलणे निभ्रांत मानुची नये एक मूर्ख ऐसे म्हणती माया नासेल कल्पांती मग आम्हास ब्रह्मप्राप्ती एरवी नाही मायेसी होईल कल्पांत अथवा देहासी येईल अंत तेव्हा पावेन निवांत परब्रह्ममी हे बोलणे अप्रमाण ऐसे नव्हे समाधान समाधानाचे लक्षण वेगळेची असे सैन्य अवघेची मरावे मग राज्यपद प्राप्त व्हावे सैन्यस्ताची राज्य करावे हे कळेना माया सोनीच नाही देह असताच विदेही ऐसे समाधान काही ओळखावे राज्यपद हातासी आले मग परिवारे काय केले परिवारा देखता राज्य गेले हे तो घडेना प्राप्त झाली आत्मज्ञान तैसे दृश्य देहभान दृष्टी पडता समाधान जाणार नाही मार्गी मुळी सर्पाकार देखता भये आले थोर कळता तेथीचा विचार मग मारणे काय तैसी माया भयानक विचार पाहता माईक मग तेचा धाक कासया धरावा देखता मृगजळाचे पुर म्हणे कैसा पावो पैल पार कळता तिथीचा विचार साकडे कैचे देखता स्वप्न भयानक स्वप्नी वाटे परम धाक जागृती आली असा शंक कासया व्हावे तथापि माया कल्पनेसी दिसे आपण कल्पनेतीत असे तेथे उद्वेग कायसे निर्विकल्पासी अंतिमती तेची गती ऐसे सर्वत्र बोलती तुझा अंती तुझी प्राप्ती सहजची झाली सौदेहाचा अंत आणि जन्म मुळाचा प्रांत अंता प्रांतासी लिप्त तो तू आत्मा जयासी ऐसी आहे मती तयास ज्ञाने आत्मगती गती आणि अवगती वेगळाची तो मती खुंटली वेदांची तेथे गती आणि अवगती कैची आत्मशास्त्र गुरु प्रचितीची ऐक्यता आली जीवपणाची फिटली भ्रांती वस्तू आली आत्मप्रचिती प्राणी पावला उत्तम गती सद्गुरु बोधे सद्गुरु बोध जेव्हा झाला सौदेहास अंत आला तेणे निज ध्यास लागला स्वस्वरूपी तेणे निज ध्यासे प्राणी देयची झाला निर्वाणी सायुज्य मुक्तीचा धनी होऊनी बैसला दृश्य पदार्थ ओसरता अवघात्माची तत्वता नेहटून विचारे पाहता दृश्य मुळीच नाही मिथ्या मिथ्यत्वे पाहिले मिथ्यापणे अनुभवाले श्रुती पाहिजे ऐकिले या नाव मोक्ष सद्गुरु वचन हृदयी धरी तोची मोक्षाचा अधिकारी श्रवण मनन केलीची करी अत्यादरे जेथे आटती दोन्ही पक्ष तेथे लक्ष ना लक्ष या नाव जाणजे मोक्ष नेमस्त आत्मा जेथे ध्यान धारणा सरे कल्पना निर्विकल्पी मुरे केवळ ज्ञप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म भव मृग जळ आटले लटके बंधन सुटले अजन्म्यास मुक्त केले जन्म दुःखापासूनी निसंगाची संगव्याधी विदेहाची देह बुद्धी विवेके तोडिली उपाधी निप्रपंचाची अद्वैताचे तोडिले द्वैत एकांतास दिला एकांत
अनंतास दिला अंत अनंताचा, जागृती चेवविले चैर्यास सावध केले, निजबोधास प्रबोधिले आत्मज्ञान, अमृतास केले अमर, मोक्षास मुक्तीचे घर, संयोगास निरंतर योग केला, निर्गुणास निर्गुण केले, सार्थकाचे सार्थक झाले, बहुता दिवसा भेटले आपणासी आपण, तुटला द्वैताचा पडदा, अभेदे तोडिले भेदा, भूत पंचकाची बाधा निरसोन गेली, झाले साधनाचे फळ, निश्चळास केले निश्चळ, निर्मळाचा गेला मळ, विवेक बळे, होते सन्निध चुकले, जयाचे त्यास प्राप्त झाले, आपणा देखता फिटले जन्म दुःख, दुष्ट स्वप्ने जाजावला, ब्राह्मण निचयाती पावला, आपणासी आपण सापडला जागेपणे, ऐसे जयास झाले ज्ञान, त्या पुरुषाचे लक्षण, पुढले समास निरूपण बोलिले असे, इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे, आत्मदर्शन नाम समास आठवा. श्रीराम श्रीराम श्रीराम.